तुळजापूर ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचा चौपदरीकरणाचं काम लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात सुरू आहे. मात्र हे काम संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडलंय. चौपदरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनींना घोषित केलेला भाव न लावता त्याला कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे इथले शेतकरी प्रचंड नाराज झाले. नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361चं काम अतिवेगानं सुरू आहे. एकीकडे प्रशासन महामार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत आहे, तर दुसरीकडे चौपदरीकरणाचं कामही सुरू आहे. सध्या लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील आशिव, बेलकुंड, उजनी, तावशीपाटी, शिंदाळा या मार्गावर काम सुरू आहे. या मार्गावरील जमिनी संपादित करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवून संपादित केलेल्या जमिनीची एकूण रक्कम जाहीर केली. मात्र प्रशासनानं 3 महिन्यानंतर सुधारित नोटीस काढली, ज्यात संपादित केलेल्या जमिनीची एकूण रक्कम लाखो करोड रुपयांनी कमी करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी याचा पाठपुरावाही केला, मात्र अधिकारी कसलीच दाद देत नसल्यानं अखेर संतप्त शेतकऱ्यांनी चौपदरीकरणाचं काम बंद पाडलं. आम्हाला पहिल्या नोटीसनुसार आमचं जमीन अक्वायर केलेली आहे. त्यांनी आमचे ताबावरतीवर साईन घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस त्यांनी अचानक दुसरी नोटीस पाठवली आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पैसे पाठवलेले आहेत. जेव्हा आम्ही विचारायला गेलो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अवॉर्ड चेंज झालेला आहे, सुधारित अवॉर्ड केलेला आहे. तर सुधारित अवॉर्ड आणखी मंजूर झालेला नाही. जेव्हा ही केस आर्बिट्रेटर पुढे आम्ही मांडली तर त्याच्यात नॅशनल हायवेने असं मांडलेलं आहे की आमचं अवॉर्ड अंडर प्रोसेस आहे. मग अवॉर्डच झालेला नाही, अंडर प्रोसेस आहे, तर त्यांनी कुठल्या अवॉर्डनुसार आम्हाला पैसे पाठवले? सुधारित नोटीस कसं बनवली? ह्या दोन्ही नोटीसमध्ये काहीच फरक नाही, फक्त अमाऊंटचा फरक दिसतो. मग याचं कारण काय? जो जुना अवॉर्ड प्रशासनाने जारी हे केलेला होता पहिला सुरू की नोटीस जी शेतकऱ्यांना दिलेली आहे हस्तांतरित करण्याच्या ताबापावतीवर सह्या घेताना, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा, अन्यथा काम बंद करणार आहोत. आम्ही बंद केलेलं आहे आणि जोपर्यंत व्यवस्थित होत नाही, जोपर्यंत मावेजा भेटत नाही तोपर्यंत काम बंद होईल. आणि प्रशासनाने जो कोणी नियुक्त अधिकारी आहे त्यांच्यावर 420चा गुन्हा नोंद करून यांची तडकाफडली बदली करावी, निलंबन करावे. 3 एकर 16 गुंठे जमीन माझी संपादित केलेली आहे शासनाने. त्याच्याप्रमाणे नोटीसही दिलेली आहे, जे की एका गुंठ्याला 4,34,000 याप्रमाणे त्यांनी रेट द्यायचं ठरवलं होतं. त्याच्याप्रमाणे नोटीस दिलेली आहे. 20 गुंठ्यापर्यंत 4,34,000, त्याच्यानंतर 80% अशा प्रमाणे त्यांनी रक्कम जाहीर केली होती. आणि 3,74,00,000 जी रक्कम होती ती कमी करून 1,15,00,000 इतकीच रक्कम देण्याचं जाहीर केलेलं आहे. आणि शासनानं सुधारित नोटीस दिलेली आहे, त्याच्यापैकी एकही रुपया आम्हाला आणखी शासनाने दिलेला नाही. ज्या मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर दिलीप बिटकॉन कंपनी उभारली आहे, त्या कारखान्याची जमीनही चौपदरीकरणात गेली आहे. मात्र शेतकऱ्यांसह कारखान्याला देखील अद्यापपर्यंत 1 रुपया देखील मिळाला नाही. त्यामुळे जोपर्यंत घोषित केलेला मोबदला दिला जात नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. औसा तालुक्यातील एवढ्या लेनसाठी साधारणतः 296 कोटी रुपये हे जिल्हाधिकाऱ्याच्या भूसंपदा अधिकाऱ्याच्या खात्यावर वर्ग केलेले असताना सुद्धा पूर्वीच्या नोटिसाप्रमाणे ते कॅल्क्युलेशन आहे, पूर्वीच्या नोटिसाप्रमाणे. पण 3 महिन्याच्या नंतर काय साक्षात्कार झाला त्याच अथॉरिटीला, आणि त्याच अथॉरिटीनं ही सगळी रक्कम 50%वर आणली. आणि म्हणून जोपर्यंत पहिल्या नोटिसीप्रमाणे यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत या रस्त्याचं काम आम्ही होऊ देणार नाही, हा निर्धार या परिसरातील संपादित शेतकऱ्यांनी आम्ही घेतलेला आहे. इथले शेतकरी त्या दिलीप कुमार कोण व्यवस्थापकीय संचालक आहेत देशाचे, या नॅशनल हायवे अथॉरिटीचे, ते भेटायला गेले तर त्यांनी सांगितलं देशात कुठं स्लॅब नाहीत, स्लॅब फक्त इथं आहे. आणि हे पैसे कमी केले जात आहेत कारण यामधून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जावी. हे सरासर शेतकऱ्याचा गळा कापणारं, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं षडयंत्र आहे. आणि ते फक्त आणि फक्त पैशासाठीच आणि लोकांकडून पैसे उकळण्यासाठी, शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्यासाठीच झालेला आहे. म्हणून हा शेतकरी संतप्त आहे. संबंधित कंपनी आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलक शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईननं शेतकऱ्यांची मागणी थेट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढे मांडली. घोषित दरानुसार शेतकऱ्यांना मावेजा मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय सुधारित नोटीस काढून कमी दर देत असतील तर त्याची चौकशी करण्याचे आश्वासनही त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. माझ्याकडे महसूल पण आहे आणि माझ्याकडे पीडब्ल्यूडी पण आहे. अशा सगळ्या घटनांना जर माझ्याकडे दिलं तर त्याच्या कलेक्टरांबरोबर बैठका लावू, चौकशी करू. कुठल्याही शेतकऱ्याला त्याची लँड जाण्याची कॉस्ट मिळाली नाही
प्रॉपर कॉस्ट मिळाली नाही असं होणार नाही. माझ्याकडे सध्या म्हणजे काही नोटीस आहेत आता त्याच्यामध्ये कलेक्टर आहेतच. कलेक्टर सुरुवातीची फिगर वेगळी दाखवण्यात आली, नंतर त्यांना ज्यावेळेस पैसे देण्यात आपण येत आहेत एकही घटनेची चौकशी करू. गेल्या काही महिन्यापासून शेतकरी घोषित केलेल्या दराच्या टप्प्याप्रमाणेच माविजा मिळावा यासाठी पाठपुरावा करतायत. मात्र जिल्ह्यातील अधिकारी दाद देत नसल्यानं नाईलाजास्तव शेतकऱ्यांना महामार्गाचं काम बंद करावं लागलं. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण असून आता प्रशासनाच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.